नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोरी ऑफ टी या लेसन सगळा अभ्यासलेला आहे आणि आता आपण तो लेसन अभ्यासत असताना त्या पाठाच्या मध्ये मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे जे मार्जिन मध्ये क्वेश्चन विचारले जातात तेच हे आपले मार्जिनल क्वेश्चन्स आता आपण अभ्यासणार आहोत। तर चला बघूया पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे। बघा, हाऊ इज टी द बिव्हरेज मेड, म्हणजे काय, चहा हे जे पेय आहे ते कसे बनवतात, आणि त्याचं उत्तर आहे बघा, आन्सर बघूया, टी इज मेड बाय ब्रीविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग टी लिव्स इन बॉइलिंग वॉटर। म्हणजेच काय, चहा जे हे पेय आहे ते कसे बनवतात, तर उकळत्या पाण्यामध्ये चहाची पाने काय करतात, घालतात आणि त्याला उकळलं जातं, आणि चहाची पाने उकळल्यानंतर जो पेय बनवलं जातं त्यालाच काय म्हणतात, चहा असे म्हणतात। म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये चहाचे पानं किंवा भुकटी किंवा चहा पावडर टाकला जातो आणि त्यापासून चहा हा पेय बनवलेला जातो। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन बघा, हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड, म्हणजे चहा हे जे पेय आहे ते आपल्यापर्यंत विक्रीला कसे काय आले जातं। तर आन्सर आता आपण बघूया काय म्हणत आहे, द लिव्स आर ऍट फर्स्ट ड्राईड, म्हणजे काय, सर्वात आधी चहाची पाने सुकवली जातात, त्यांना स्वच्छ केली जाते, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस, म्हणजे त्यांना सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात, त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर त्यांची व्यवस्थित अशी पॅकिंग केली जाते आणि आपल्यापर्यंत ते काय येत असतात, विक्रीला येत असतात। तर अशा प्रकारे चहाची पावडर चहाच्या प्लांटेशन पासून, म्हणजे चहाच्या मळ्यामधून आपल्यापर्यंत काय येत असते, विक्रीला येत असते। त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघूया, व्हेअर आर टी इस्टेट्स लोकेटेड, म्हणजे चहाची जी मळे आहेत ते कुठे वसलेली असतात किंवा कुठे असतात, तर कुठे असतात बघूया, मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी estates are located on hill slopes at elevation of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. म्हणजे काय, टीचे हे प्लांटेशन आहे, चहाची मळे कुठे तयार केली जातात किंवा कुठे त्यांचं प्लांटेशन केली जाते, तर 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर हे प्लांटेशन केले जाते। आणि असं म्हटलं जाते की जर अशा उंच ठिकाणी जर चहाची मळे जर आपण लावली तर त्यांची काय होते, योग्यरित्या वाढ होते आणि चहाचा जो स्वाद असते तो योग्यरित्या त्या झाडांमध्ये किंवा तो त्या अर्कामध्ये, त्या पानामध्ये काय असते, उतरत असते। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन बघूया, म्हणजे क्वेश्चन नंबर 4, व्हाय आर टी प्लांट्स प्रून्ड, म्हणजे काय होते, प्रून्ड म्हणजे छाटणी, काय होते, छाटणी, म्हणजे चहाच्या झाडांची छाटणी का बरं केली जाते, तर त्याचा आन्सर असा आहे, द प्लांट्स आर प्रून्ड अँड केप्ट ॲट हाईट ऑफ अबाउट 3 feet, दॅट इज वेस्ट हाय, टू एनेबल इजी प्लकिंग ऑफ द लीव्स, म्हणजे काय, झाडाची छाटणी का बरं केली जाते, कारण जर आपण झाडाची छाटणी केली नाही ना तर ते मोठ्या वृक्षाप्रमाणे झाड वाढत असते, आणि अशा वेळेस झाडाची पानं जर आपल्याला तोडायची असतात, त्याची खुडणी करायची असते, ते काही आपल्याला शक्य होणार नाही, म्हणून झाडाची छाटणी केली जाते आणि त्यांची कुठपर्यंत उंची ठेवली जाते, तर ती ठेवली जाते 3 feet, दॅट इज आपल्या कमरेपर्यंत त्याची काय ठेवली जाते, हाईट ठेवली जाते, जेणेकरून आपण झाडाची खुडणी किंवा पानांची खुडणी व्यवस्थित प्रकारे काय करू शकू, खुडणी करू शकू। त्यानंतर नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5, फाइंड आउट, म्हणजे काय, शोधून काढा, काय शोधायचं आहे आता आपल्याला, व्हॉट आर बॉटनिकल नेम्स, हाऊ आर दे डिसाइडेड, आता जे बॉटनिकल नेम्स आहेत ते का बरं ठेवले जातात आणि ते का बरं ठरवले जातात, तर त्याचा आन्सर आता आपल्याला बघायचा आहे। आन्सर काय म्हणते, बॉटनिकल नेम्स आर ऍक्च्युअली सायंटिफिक नेम्स, काय म्हणत आहे, जे बॉटनिकल नेम्स आहेत, वनस्पतीला दिलेले जे नेम्स आहेत, नावं दिलेले आहेत, ते ऍक्च्युअली मध्ये काय आहेत, शास्त्रीय नाव आहेत। these names are according to binomial naming system, म्हणजे विनाम पद्धतीने हे झाडांना नाव दिलेले असतात, त्याच्यामधला पहिला जो असतो
द फर्स्ट नेम टेल्स अस द जीनस ऑफ प्लांट. काय नाव सांगतो त्यातलं पहिला नाव आपल्याला काय सांगतो, त्याचं आनुवंशिकता, कुठल्या आनुवंशिकता आहे त्याची किंवा त्या कुळातला आहे ते सांगतो. आणि द सेकंड नेम टेल्स अस द स्पीसीज म्हणजे काय, स्पीसीज म्हणजे कुळ, तो कोणत्या जातीचा आहे, प्रजातीचा आहे ते सांगतो. आणि पहिला नाव आणि दुसरं नाव कोणत्या कुळातलं आहे ते सांगतो. आणि थ्रू आउट द वर्ल्ड there should be only one uniform name, that is the scientific naming system is used. म्हणजे सर्व जगभर एकाच नावाने त्या झाडाला ओळखलं जावं म्हणून हे बायनॉमियल नेम काय दिलं जातं, ही सिस्टीम त्या झाडाला किंवा त्या प्लांटला दिली जाते. दे आर डिसाइड्स. आता ते कसं कसं ठरवलं जाते बघू. दे आर डिसाइड्स अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टर्स. त्यांचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचं जे वर्गीकरण केलं जातं, त्यांचे काही जे वर्ण असतात ते कशा प्रकारे बिहेव करतात त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. आणि त्याला काय दिलं जातं, हे बॉटनिकल नेम्स काय दिले जातात. ते ऍक्च्युली काय आहेत, शास्त्रीय नाव आहेत आणि द्विनाम पद्धतीद्वारे त्या झाडाला दिलेली जातात. पहिला नाम त्याची जात सांगते तर दुसरं नाव काय सांगतं, त्याचा कुळ सांगते. आणि अशा प्रकारे सर्व जगामध्ये त्या झाडाला एकाच नावाने ओळखलं जावं म्हणून हे नाव काय दिलं जातं, त्या झाडाला दिलं जातं. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. व्हॉट डज टी कंटेन. म्हणजे चहामध्ये कोणते घटक असतात. आणि व्हॉट डज इट नॉट कंटेन. आणि चहामध्ये कोणते घटक नसतात हे इथे आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चहामध्ये कोणते घटक असतात आणि कोणते घटक नसतात ते आधी आपण बघूया. तर आन्सर मध्ये बघूया, टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर म्हणजे काय, त्याचा स्वाद. इज थिऑनिन ॲज वेल ॲज कॅफिन. चहामध्ये असं काही स्पेसिफिक जो घटक असतो ज्याचं नाव आहे थिऑनिन, त्याच्यामुळे काय भेटते, फ्लेवर म्हणजे स्वाद येतो. ॲज वेल ॲज म्हणजे अजून कोणता घटक असतो, तो म्हणजे कॅफिन. तो आपल्याला काय प्रदान करत असतो चहाद्वारे, स्टिम्युलेटिंग क्वालिटी म्हणजे काय, स्टिम्युलेटिंग क्वालिटी म्हणजे काय, उत्तेजना प्रदान करत असतो. म्हणजे चहा पिल्यानंतर जो आपल्याला फ्रेशपणा वाटतो, रिफ्रेशिंग माइंड वाटतो, तोच हा स्टिम्युलेटिंग क्वालिटी आपल्याला कोण देत असतो, तर हा कॅफिन देत असतो. आणि चहामध्ये असे दोन घटक असतात. पहिला कोणता आहे, थिऑनिन. कोणता आहे, थिऑनिन. हा आपल्याला याच्यामुळे काय मिळत असते, आपल्याला फ्लेवर म्हणजे चहाचा जो कडक स्वाद असतो ना, तो आपल्याला थिऑनिन मध्ये मिळत असतो, थिऑनिन मधून. आणि कॅफिन मुळे आपल्याला काय मिळत असतो, उत्तेजनात्मक आपल्याला भावना मिळत असते, म्हणजे रिफ्रेशिंग असं वाटत असते. तर हे घटक असतात चहामध्ये. आणि कोणते घटक नसतात ते सुद्धा बघून घेऊया आता आपण. इट डज नॉट कंटेन म्हणजे कोणते घटक नसतात, तर कार्बोहायड्रेट्स नसतात, त्याच्यामध्ये फॅट सुद्धा नसते आणि त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा नसते. तर त्याच्यामध्ये काय असते, थिऑनिन ॲज वेल ॲज कॅफिन. ते काय करतात, आपल्याला फ्लेवर देतात आणि स्टिम्युलेटिंग क्वालिटी देतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हु वॉज द एम्परर शेनांग. म्हणजे जो राजा होता शेनांग हा कोण होता, तर हा कोण होता बघून घेऊया. आन्सर, एम्परर शेनांग was the father of Chinese agriculture and medicine. म्हणजे काय, चीनच्या कृषी आणि वैद्यकशास्त्राचा तो कोण होता, पिता होता, प्रणेता होता. कोण होता हा, एम्परर शेनांग. म्हणजे राजा शेनांग कोण होता, तर तो चीनी कृषी आणि वैद्यकशास्त्राचा कोण होता, पिता होता किंवा प्रणेता होता. नंतर क्वेश्चन 8 बघून घेऊया. व्हाय डिड ही कॅरी आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स अबाउट टी. आता हे कोणाबद्दल विचारलं असेल बरं, ही म्हटलं आहे तर ऑब्विसली एम्परर शेनांग बद्दल विचारलेला आहे की त्यांना आपला जो इन्व्हेस्टिगेशन आहे चहाच्या बाबतीत तो का बरं फर्दर म्हणजे चालू ठेवला पुढे, असं इथं विचारलेलं आहे. आता त्याचा आन्सर आपण बघून घेऊया. ऑन ड्रिंकिंग द बॉइल्ड वॉटर. चहा तो उकडलेला पाणी पिल्यानंतर वॉटर ऑफ टी लिव्स म्हणजे आता बघा मी याची स्टोरी सांगते मग तुम्हाला आन्सर सांगते, किंवा आपण आधी आन्सर बघून घेऊया नंतर त्याची मी स्टोरी सांगते. द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर
and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations. आता जो राजा होता ना शेनाग, हा एकदा काय झाला, आपल्या सैनिकांसोबत किंवा सेवकांसोबत प्रवासासाठी निघाला होता. एकदा त्याला तहान लागली होती आणि म्हणून त्याच्या सैनिकांनी किंवा त्याच्या सेवकांनी त्याच्यासाठी पाणी गरम करायला किंवा उकळायला ठेवलं होतं. आता जेव्हा हे पाणी उकळायला लागलं होतं, अचानक काय झालं होतं, जिथे बसले होते त्या झाडाची 2-4 पानं त्या पाण्यामध्ये येऊन पडली आणि जसेही ती पानं त्या उकडत्या पाण्यात पडली, त्या पाण्याचा एकदम रंग बदलला आणि हा रंग बदललेला जेव्हा तो पाणी हा राजा प्यायला, तेव्हा त्याला एकदम कसं वाटलं, एकदम फ्रेश फील आला, स्टिम्युलेटिंग एनर्जी वाटली, एकदम त्याला फ्रेश फील झाला आणि मग तो चहा पिल्यानंतर त्याचा स्वाद त्याला जो जाणवला, त्याच्यामध्ये तो काय झाला, एकदम आश्चर्यचकित झाला, तसेच आनंदित झाला आणि अमेज्ड म्हणजे उत्साहित होऊन हे नेमकं काय आहे, कशाची वनस्पती आहे, नेमकं कशाची पानं आहे हे शोधण्यासाठी त्यानं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्याने शोधून काढली की ही जी वनस्पती आहे तिची पाने पिल्यामुळे आपल्याला कसं वाटते, फ्रेश फील होतो, स्टिम्युलेट वाटतो किंवा ॲस्ट्रिजंट कडक म्हणजे ॲस्ट्रिजंट जो स्वाद आहे तो आपल्याला ह्या चहाच्या किंवा वनस्पतीच्या पानांमार्फत काय भेटते, पानांमार्फत आपल्याला भेटत असते, असा याने काय लावला, शोध लावला. तर तेच इथं दिलेलं आहे, काय, ऑन ड्रिंकिंग द बॉइल्ड वॉटर ऑफ टी लीव्स, म्हणजे तो उकडता पाणी पिल्यानंतर म्हणजे चहाची पाणी पडल्यानंतर जो पाणी पिल्यानंतर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर, त्याचा जो स्वाद होता त्याच्याने तो काय झाला, एकदम अतिउत्साही झाला, आश्चर्यचकित झाला. अँड रिफ्रेशिंग क्वालिटी, तो एकदम त्याची जी क्वालिटी होती उत्तेजनात्मक एकदम फ्रेश माइंड करणारी, ती क्वालिटी बघून तो काय झाला, उत्साहित होऊन त्याने काय केलं, फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवलं. असं ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. नंतरचा क्वेश्चन आपण बघून घेऊया. क्वेश्चन काय म्हणत आहे, हाऊ डिड टी रीच अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे काय म्हणत आहे याचा, चहा जगातल्या अनेक भागांमध्ये कशी काय पसरली ती आता आपल्याला बघायची आहे. ऑन ड्रिंकिंग द बॉइल्ड वॉटर ऑफ टी लीव्स, द एम्परर शेनांग वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigation. आता सर्वात आधी जे चीन मधून ही आपल्याला कथा आपल्याकडे आलेली आहे की चहाचा प्रसार अन्य देशांमध्ये, अन्य भागांमध्ये कसा काय झाला. तर सर्वात आधी कोणती कथा समोर आलेली आहे की चीन मधला जो राजा होता एम्परर शेनांग, तो प्रवासाला निघाला होता आणि प्रवासामध्ये त्याने उकडतं पाणी पिलं. कशाचे पानं पडलेला, चहाची पानं पडलेला आणि त्याचा स्वाद बघून, त्याला झालेला फ्रेशपणा पाहून त्याने फर्दर इन्व्हेस्टिगेशन केलं. कशाबाबत, चहाबाबत. ही एक कहाणी आलेली आहे आपल्या समोर. नंतर दुसरी कहाणी आलेली आहे, ती कोणती बघून घेऊया. अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्मा हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. म्हणजे काय, जो बुद्धिस्ट मांक होता बोधी धर्मा नावाचा, त्याने सर्वात प्रथम चीनला चहाला एक पेय म्हणून सर्वांसमोर सादर केलेलं होतं. काय झालं, कशा प्रकारे ते आपल्या समोर आलं बघून घेऊया. जापानीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स. आता जे काही जापानीज प्रिस्ट होते, म्हणजे प्रिस्ट म्हणजे काय, शिष्य. हे बघा, प्रिस्ट म्हणजे काय होते, शिष्य. हे आपल्या धर्मगुरूकडे शिक्षण घेण्यासाठी, अभ्यासक्रमासाठी आले होते आणि जेव्हा त्यांचं शिक्षण संपलं तेव्हा चायनामधून त्यांनी आपल्यासोबत काय घेऊन गेले जपानला, चहाच्या बिया आणि चहाची पाने बॅक होम विथ देम, म्हणजे त्यांच्यासोबत ते घेऊन गेलेले आहे. 3 कथा आपण पाहिल्या, एम्परर शेनांग, बोधिधर्मा मॉन्क आणि तिसरी आहे जापानीज प्रिस्ट. त्याच्यानंतरचं बघूया टर्किश ट्रेडर्स. आता जे हे टर्किश ट्रेडर्स होते त्यांनी सुद्धा चहाची सौदेबाजी करायला मंगोलियाच्या बॉर्डरवर काय केलं होतं, सुरू केलेलं होतं. म्हणजे मंगोलियाच्या बॉर्डर सोबत चहाचा व्यापार करण्यास त्यांनी काय केलेली होती, सुरुवात केलेली होती. कोणती बघा, टर्किश ट्रेडर्स आल्सो बिगॅन टू बिगेन
बार्गेन, बार्गेन म्हणजे काय होते इथे, सौदेबाजी. काय होते, म्हणजेच व्यापार. फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया म्हणजे काय, ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया म्हणजे त्यांनी जी चहाची सौदेबाजी होती ती मंगोलिया सोबत करायला सुरुवात केलेली होती. त्याच प्रकारे चायनीज एम्परर हुईसॉन्ग, आता जो हा चायनीज एम्परर होता हुईसॉन्ग याने सुद्धा चहामध्ये इतका तो वेडा झालेला होता, चहाप्रेमी बनलेला होता की चहाच्या नवीन नवीन पद्धतीने शोधून काढल्या पाहिजे, चहा पिण्याच्या पद्धती, चहा बनवण्याच्या पद्धती, याच्यामध्ये तो इतका मग्न झालेला होता की त्याने अनेक आयोजन, अनेक आपल्या दरबारामध्ये स्पर्धा भरवलेल्या होत्या आणि चहाच्या विविध पद्धती कशा शोधून काढायच्या, चहा पिण्याच्या पद्धती कशा शोधून काढायच्या, याच्यामध्ये तो इतका मग्न झालेला होता की त्याच्या साम्राज्यावर मंगोलियाने आक्रमण केले आणि त्याचा भाग बळकावून घेतला हे सुद्धा त्याच्या ध्यानात आले नाही. एवढा तो काय होता, चहा मग्न झालेला होता, म्हणजे टी माइंडेड झालेला होता. तर काय लिहिलेलं आहे बघा, चायनीज एम्परर हुईसॉन्ग was so taken up with that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. म्हणजे टी बनवण्याच्या पद्धती, टी पिण्याच्या पद्धती त्याने आपल्या कोर्ट म्हणजे दरबारामध्ये याच्या संबंधित काय स्पर्धा भरवलेल्या होत्या. तो इतका चहा वेडा झालेला होता, चहामध्ये मग्न झालेला होता that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. म्हणजे मंगोलियाने त्याचे साम्राज्य बळकवले हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं नाही. आणि इन दिस वे टी रीच्ड अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, आणि अशा प्रकारे चहा चीन मधून इतर देशांमध्ये किंवा जगाच्या इतर भागामध्ये काय झालेला आहे, पसरलेला आहे, आपल्याला दिसून येत आहे. नंतरचा क्वेश्चन बघून घेऊया. क्वेश्चन 10, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिजेंड्स और स्टोरीज अँड हिस्ट्री. आता लिजेंड्स म्हणजे काय होते बघा, तर दंतकथा होते, स्टोरीज म्हणजे कथा होते आणि हिस्ट्री म्हणजे काय होते, इतिहास होते. काय होते, इतिहास होते. तर आपल्याला ह्या तिघांमध्ये काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं, यांचं वेगवेगळे पण काय आहे ते आता इथून आपल्याला आन्सर मार्फत समजावून सांगायचं आहे. बघा आपण आधी आन्सर वाचून घेऊया. काय आहे, लिजेंड्स आर स्टोरीज मे नॉट बी ट्रू बट हिस्ट्री टेल्स यू द फॅक्ट्स अँड ट्रू इव्हेंट्स ऑफ द पास्ट. म्हणजे काय सांगितलेले आहे, हे जे लिजेंड्स आहेत, लिजेंड्स म्हणजे दंतकथा. दंतकथा म्हणजे काय, ज्या पूर्वीपासून आतापर्यंत चाललेल्या आहेत. तर ह्या ज्या कथा आहेत ह्या आपल्यापर्यंत ज्या पोहोचलेल्या आहेत त्या कशा असतात, एकतर इमॅजिनरी असू शकतात किंवा एकतर खऱ्या सुद्धा असू शकतात. परंतु हिस्ट्री म्हणजे इतिहास हा काय असतो, नेहमी फॅक्च्युअल डाटावर आधारित असतो, म्हणजे सत्य घटनेवर आधारित असतो आणि हा काय असतो, नेहमी खरा असतो. परंतु लिजेंड्स म्हणजे दंतकथा किंवा स्टोरीज एकतर त्या खऱ्या पण असू शकतात किंवा त्या खोट्या पण असू शकतात. त्याच्यानंतर बघा, हिस्ट्री इज द रिटन ऑर रेकॉर्डेड ऑर स्पोकन इव्हेंट्स ऑफ द पास्ट. आता हिस्ट्री ही कशावर आधारलेली असते, ती एखाद्या लिखित स्वरूपात असते. एखाद्या मोन्युमेंट असतो, कोरीव काम असतो किंवा एखाद्या त्यांचा लिखित मटेरियल असतो, म्हणजे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असतो, लिखित स्वरूपात असते, किंवा काही कोरीव शिल्पकला असतात किंवा काही कोरीव काम असतात, त्याच्यावर ही हिस्ट्री असते आणि त्यामार्फत आपल्याला इतिहास हा कळत असतो. दे आर कन्सर्न विथ द रिअल पर्सन्स, प्लेसेस, आर्ट एक्सेट्रा. म्हणजे ते कशाच्या आधारावर असते, तर एखाद्या ठिकाणावर आधारित असते, एखाद्या कलेवर असते, तर एखाद्या पर्सन्स म्हणजे व्यक्ती संबंधित असते आणि ती रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असते. त्याच्यामुळे ती काय असते, सत्य घटनेवर असते आणि इतिहास हा नेहमी काय असतो, खरा असतो. That really exists is the past, whereas legends are mostly imaginary and passed down from generation in the form of storytelling. आता हे लेजेंड्स काय असते, एकतर फार पूर्वीपासून चालत आलेले असते.
कदाचित ते इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक सुद्धा असू शकतात. त्याच्यामुळे काय होते की एखाद्या व्यक्तीने सांगितलेली कथा ही जशाच तशी त्याच्या तोंडून इतर पिढीप्रमाणे इतर पिढीमध्ये जात नाही. काही त्याच्यामध्ये चेंजेस झालेले असतात आणि त्यामुळे लिजेंड्स मध्ये काय होते म्हणजे दंतकथेमध्ये थोडासा फरक पडतो आणि त्यांचं स्वरूप काय होते एकतर काल्पनिक होत असते. सो दे आर लाईकली टू चेंज बट द इव्हेंट्स इन द हिस्ट्री आर जनरली अनचेंजिंग. आता ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे लिजेंड्स म्हणजे दंतकथा जात असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही थोडाफार फरक पडू शकतो. परंतु ही जी हिस्ट्री असते ती एखाद्या कलेबाबत असते, एखाद्या ठिकाणाबाबत असते किंवा एखाद्या पर्सन म्हणजे व्यक्तीबाबत असते. ती एकतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असते, कुठे शिलालेखावर आधारित असते, कुठे कोरीव कामावर आधारित असते आणि त्याच्यामुळे ते काय असते हिस्ट्री ही चेंज होत नाही. परंतु लिजेंड्स किंवा स्टोरी ह्या चेंज होणाऱ्या असतात. त्या एकतर इमॅजिनरी असतात किंवा एकतर खऱ्या असतात. नंतर क्वेश्चन 11 बघून घेऊया. कॅन यू गेस द ओरिजिन ऑफ मराठी वर्ड चहा? काय म्हटलं आहे? कॅन यू गेस द ओरिजिन ऑफ द मराठी वर्ड चहा? म्हणजे मराठीमध्ये जो आपण चहा हा शब्द वापरतो त्याचा ओरिजिन काय आहे किंवा तो कुठून आलेला आहे तो शब्द आता आपण पाहून घेऊया. आन्सर बघून घेऊया. आन्सर काय आहे? The Chinese character TU was first used in early inscriptions to describe tea, but later a new character CHA was developed to refer specifically to tea. The word CHA is now very close to Hindi word chai, which is used all over India to refer to tea. म्हणजे काय आहे इथे? सर्वात आधी चहासाठी कुठला वर्ड वापरला होता म्हणजे कुठले कॅरेक्टर वापरले होते? तर ते होते चायनीज कॅरेक्टर TU. त्याच्यानंतर नवीन कॅरेक्टर डेव्हलप करण्यात आले आणि ते कोणते होते? CHA. आणि नंतर हेच जे वर्ड आहे किंवा हे कॅरेक्टर आहे ते सर्व लँग्वेज मध्ये सर्व देशामध्ये चहाला डिनोट करण्यासाठी चहाला रेफर करण्यासाठी सर्व देशामध्ये सर्व लँग्वेज मध्ये वापरू लागले. अगदी इंग्लिश मध्ये सुद्धा याचा वापर चायनीज टी CHA म्हणजे काय चायनीज टी म्हणून याचा वापर केला जाऊ लागला आणि नंतर अशा प्रकारे प्रत्येक देशामध्ये CHA हाच वर्ड चहासाठी वापरला जाऊ लागला. अगदी भारतात सुद्धा नंतर चहाचे रूपांतर म्हणजे CHA रूपांतर काय झाले? CHAI चाय मध्ये रूपांतर झाले आणि तो वर्ड सगळ्या भारतामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये चायसाठी वापर करण्यात आला. कोणता? चहासाठी चाय हा शब्द वापरण्यात आला आणि सगळ्या भारतात हा वापरण्यात आला आणि त्याचं चायचं नंतर रूपांतर मराठीमध्ये काय झालं? चहा. चहाला कोणता रूपांतर करण्यात आलं? CHA हा जो वर्ड आहे तो वापरण्यात आला आणि अशा प्रकारे मराठी वर्ड चहाचं हे काही आहे ओरिजिन आहे. कोणतं वर्ड लेटर आहे ते? TU. कोणतं? TU पासून TU आधी शोधण्यात आलं, नंतर CHA हा नवीन कॅरेक्टर डेव्हलप करण्यात आला आणि CHA ऑल ओव्हर वर्ड ऑल ओव्हर इंडिया वापरण्यात आलं. नंतर CHA वर्डचं चाय मध्ये रूपांतर झालं आणि चायचा रूपांतर मराठीमध्ये चहा मध्ये करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ही चहाच्या वर्डची काही आहे कहाणी आहे किंवा कथा आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन नंबर 12 तो बघून घेऊया. डू यू हॅव एनी सेरेमनीज असोसिएटेड विथ फूड आयटम्स? म्हणजेच काय आहे याचा अर्थ? तुमच्याकडे असे काही प्रसंग किंवा सोहळे आयोजित केले जातात का की अन्नाशी संबंधित असतील किंवा अन्नाशी संबंधित असणारे काही सोहळे प्रसंग तुमच्याकडे आयोजित केले जातात का? असं याचा काही आहे अर्थ आहे. आणि असा क्वेश्चन आपल्याला काय विचारला गेलेला आहे त्याचा आता आपल्याला काय बघायचं आहे? आन्सर बघून घ्यायचा आहे. आन्सर काय आहे बघा. देअर आर नो एनी सेरेमनीज डायरेक्टली असोसिएटेड विथ पर्टिक्युलर फूड आयटम्स. म्हणजे अन्नाशी संबंधित असं डायरेक्टली कोणतंच
सेरेमनीज किंवा प्रसंग सोहळे आपल्याकडे आयोजित केले जात नाही, परंतु but we have some traditions of associating certain festivals with some particular food. म्हणजेच काय, परंतु आपल्याकडे काही पारंपरिक पद्धती आहेत, सण उत्सव आहेत जे आपण साजरे करतो आणि त्या सण उत्सवाच्या माध्यमातून किंवा त्या प्रसंगी आम्ही काही पदार्थ काय करत असतो, तयार करत असतो. लाईक when people celebrate Holi, they prepare पुरणपोळी. In Sankrant, Tilgul laddu for this special occasion. In Diwali, people particularly prepare and enjoy food items like sweets, laddus, खीर etc. म्हणजेच काय, इथं काय म्हटलेलं आहे की अन्नाशी संबंधित असं कुठलाच प्रसंग आमच्या भारतामध्ये किंवा आपल्याकडे आयोजित केला जात नाही, परंतु आमच्या भारतामध्ये आपल्याकडे काही सण साजरे केले जातात, उत्सव साजरे केले जातात आणि त्या प्रसंगी त्या सण उत्सवांमध्ये आम्ही काही खास असे काय करतो, प्रसंगामध्ये त्या पदार्थ तयार करतो आणि त्या सणाचा त्या उत्सवाचा आनंद काय घेत असतो, द्विगुणित करून घेत असतो. आता जसे की आम्ही होळी साजरी करत असतो, तर होळी म्हटलं की पुरणपोळी ही तयार करावीच लागते किंवा केलीच जाते. नंतर संक्रांत म्हटलं की संक्रांत मध्ये तिळगुळाचे लड्डू आले, किंवा दिवाळी म्हटलं, दिवाळी तर हा भारताचा सर्वात मोठा सण मानला जातो आणि त्या प्रसंगी अनेक असे पदार्थ तयार केले जातात, जसे की खीर, चिवडा, लड्डू, आणखी असे काही पदार्थ आहेत जे आपण तयार करत असतो आणि ह्या सणाचा आनंद आपण काय करत असतो, द्विगुणित करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघून घेऊया. द पॅरेग्राफ अबाउट हाऊ टी केम टू इंडिया ब्रिंग्स आउट द डिफरन्स बिटवीन हिस्ट्री बेस्ड ऑन द ओरल सोर्सेस अँड रेकॉर्डेड हिस्ट्री. डिस्कस हाऊ द ऑथर ब्रिंग्स इट आउट. म्हणजेच काय, भारतामध्ये चहाचा प्रसार कसा झाला या संबंधित काही आहेत, काही कथा आहेत, तसेच काही आहे काही इतिहास देखील आहे आणि यामध्ये डिफरन्शिएट करून नेमकं ऑथरला म्हणजे लेखकाला काय सांगायचं आहे हे इथं आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे भारतात चहाचा प्रसार कसा झाला, चहा कसा आला हे आपल्याला विचारलेलं आहे इथे. तर आपण आता बघून घेऊया काय म्हटलेलं आहे. आन्सर, British began to establish plantation in the 19th century. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. म्हणजे काय, भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये काही अयशस्वी प्रयोग केले. कशाचे? चहाचे प्लांटेशन करण्याचे, चहाचे उत्पादन घेण्याचे, चहाचं प्लांटेशन म्हणजे चहाची लागवड करण्याचे. परंतु यांचे जे सगळे प्रयोग काय होते, अयशस्वी गेले, ते सगळे प्रयोग फेल गेले. परंतु त्यांनी कुठे कुठे प्रयोग केले होते, तर त्यांनी प्रयोग केले होते भूटान आणि आसाम मध्ये, परंतु त्यांचे सगळे प्रयोग काय गेले, फेल गेले. द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823, परंतु जो हा वनस्पती शास्त्रज्ञ होता रॉबर्ट ब्रूस याने काय शोधून काढलं, डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोविंग वाइल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. परंतु 1823च्या काळामध्ये जो रॉबर्ट ब्रूस होता वनस्पती शास्त्रज्ञ, यानं शोधून काढलं की जे ब्रह्मपुत्रा व्हॅली म्हणजे काय, खोरे, ब्रह्मपुत्रेचे खोरे. व्हॅली म्हणजे काय, खोरे, की हे ब्रह्मपुत्रेचे जे खोरे आहेत त्याच्या वरच्या भागामध्ये जर चहाची लागवड केली तर त्याचे प्लांटेशन केलं तर तिथे त्याचं काय भरघोस उत्पन्न येते आणि जो चहाचा जो असं स्पेशल स्वाद असतो, कडकपणा अनुभवतो आपण, तो हा पानांमध्ये काय त्याचा अर्क काय करतो, उतरत असतो. आणि अशा प्रकारे नंतर त्याचा शोध लावल्यानंतर तिथे चहाचं प्लांटेशन करण्यात आलं, चहाची लागवड करण्यात आली आणि चहाचे पीक घेण्यात आले. आणि नंतर इन मे 1823 नंतर याने शोध लावल्यानंतर चहाची लागवड करण्यात आली आणि 1838 मध्ये काय झालं, द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल म्हणजे काय, विक्रीसाठी ठेवण्यात आली ती. 1838 मध्ये, मेच्या 1838 मध्ये, जसं की रॉबर्ट ब्रूसने शोध लावला की ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये चहाची लागवड अत्यंत चांगली होते, जोमाने होते
आणि अशा प्रकारे चहाची लागवड करण्यात आली. मेच्या 1838 मध्ये इंडियामधून पहिल्यांदा इंग्लंडला चहाचे उत्पादन करण्यात येऊन विक्रीसाठी चहाचं माल विक्रीसाठी नेण्यात आलेलं होतं. आणि नंतर अशा प्रकारे सिन्स देन इंडिया हॅज गॉन टू द बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ द टी इन द वर्ल्ड. आणि अशा प्रकारे नंतर जगात चहाचं उत्पादन करणारा आपला भारत देश अग्रस्थानी गणला जाऊ लागला. म्हणजेच काय, चहाचे उत्पादन म्हणून आपल्या भारतामध्ये खूप प्रमाणात घेऊ लागले आणि टॉपमोस्ट कंट्रीज मध्ये याचं नाव होऊ लागलं. कोणाचं? भारताचं. आणि अशा प्रकारे चहा आपल्या भारतामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14. व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ टी? म्हणजेच काय होते गुड क्वालिटी, म्हणजे चांगले गुणधर्म चहाचे कोणते कोणते आहेत ते आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. आन्सर बघा, टी ते से असं म्हणतात की चहा काही आहे, आरोग्यदायी आहे. टी इज हेल्दी, मजेशीर आहे, आपण एन्जॉय करू पिऊ शकतो. अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक, म्हणजे उत्तेजनात्मक ड्रिंक आहे, पेय आहे, फुल ऑफ गुड क्वालिटीज. ह्या सर्व गुड क्वालिटीज ती अशी ती काही आहे, हेल्दी, एन्जॉयबल आणि स्टिम्युलेटिंग एनर्जी प्राप्त करून देणारी अशा गुड क्वालिटीजनी टी काही आहे, चहा काही आहे, परिपूर्ण आहे. आता ती काय काय करते ते बघून घेऊया. इट रिड्युसेस लोनलीनेस, म्हणजे लोनलीनेस म्हणजे काय होते, एकाकीपणा. काय होते? एकाकीपणा. आपल्याला लोनली फील होतो, आपल्यासोबत कोणी बोलत नसलो, आपल्या घरी कोणीच नसलं, आपल्याला करायला काही कामच नसलं तर आपण कसं एकटं एकटं फील करतो, तसाच एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजेच लोनलीनेस. तर चहा काय करते? रिड्यूस करते, एकाकीपणा कमी करते आणि काय करते, अँड काम्स युअर हार्ट, आणि तुमच्या मनाला शांती प्रदान करते, तुमच्या जीवाला थंडक निर्माण करते. इट इज कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ, आणि दररोजचं जीवन आहे काय बनवते, सुखमय बनवते, चांगलं बनवते. कोण बनवते? ती बनवते, चहा बनवते. काही आहे तर अशी काही आहे ती हेल्दी, मजेशीर, उत्तेजनात्मक पेय असा हा चहा आहे. त्याच्याने मनाला शांती भेटते, दिवस एकदम छान जातो आणि तुमचा एकाकीपणा सुद्धा दूर होतो ह्या चहामुळे. अशा ह्या फुल ऑफ गुड क्वालिटीज कशामध्ये आहेत तर चहामध्ये आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघून घेऊया. व्हाय आर द कप्स ओनली हाफ फिल्ड इन चायनीज टी सेरेमनीज? याचा अर्थ काय होतं? हाफ फिल्ड म्हणजे अर्धा भरलेला. चायनामध्ये काही सेरेमनीज आयोजित केले जातात, त्यामध्ये चहाचे कप हे नेहमी अर्धे भरलेले असतात. आणि हे का बरं भरलेलं असतं नेमकं हेच इथं विचारलेलं आहे. तर बघा आन्सर काय आहे, ऍट टी सेरेमनीज, म्हणजे चायनामध्ये जेव्हा चहाचे सोहळे आयोजित केले जातात, कप्स आर ओनली हाफ फिल्ड, चहाचे कप कसे असतात, अर्धे रिकामे असतात आणि अर्धे भरलेले असतात. द चायनीज बिलीव्ह दॅट, चायना लोकांचे असं म्हणणं आहे, असं मानतात, असं बिलीव्ह करतात की जो अर्धा रिकामा कप आहे, द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन, म्हणजे अर्धा कप चहाने भरतात आणि अर्धा रिकामा कप कशाने भरलेला असावा असे ते चायनीज लोक मानतात. तर कशाने? फ्रेंडशिप म्हणजे मैत्रीच्या नात्याने, आणि अफेक्शन म्हणजे आपुलकीच्या नात्याने जो अर्धा भरलेला कप आहे तो आपुलकी आणि मैत्रीच्या नात्याने भरलेला असावा आणि अर्धा कप चहाने भरलेला असावा, असे हे चायनीज लोक इथे मानत असतात. त्यानंतरचा वर्कशॉप बघून घेऊया. ते आधी आपण बघितलेले होते की पाठ शिकत असताना मार्जिन मध्ये क्वेश्चन विचारत असतात, ते क्वेश्चन आपण आता बघितलेले आहेत. आणि आता आपल्याला बघायचं आहे पाठाच्या मागे असणारं वर्कशॉप. त्याच्यानंतर आता आपण बघूया इथं कोणता क्वेश्चन पहिल्यांदा दिलेला आहे. लिस्ट ऑल द नेम्स ऑफ जिओग्राफिकल प्लेसेस इन मेन्शन्ड इन द पॅसेज. काय विचारलेलं आहे, आपल्या लेसन मध्ये जे काही भौगोलिक स्थळांची नावे दिलेली आहेत त्यांची काय करायची, आपल्याला लिस्ट करायची आहे आणि ते सगळे नावं इथं लिहून काढायचे आहेत. तर बघूया कोणती कोणती नावं लिहिलेली आहेत. सगळं पाठ अभ्यासताना आपल्याला कोणती कोणती नावं आहेत. ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल एरियाज,
म्हणजे काय, उष्ण आणि समशीतोष्ण असं प्रदेश. आसाम, चायना, कंबोड, दार्जिलिंग, दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, नीलगिरीज इन साउथ इंडिया, जपान, तुर्क, मंगोलिया, भूतान, इंग्लंड, रशिया, कोरिया, व्हिएतनाम ह्या देशांची इथं नावं दिलेली आहेत, काही प्रदेशांची सुद्धा नावं दिलेली आहेत. अशा प्रकारे इथं जिओग्राफिकल प्लेसेस जे होते ते आपण काय केलेले इथं मेन्शन केलेले आहेत. नंतर दुसरा क्वेश्चन बघून घेऊया. मेक स्मॉलर वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. ऍट लिस्ट 5 वर्ड्स इच. इथे हे जे काही वर्ड्स दिलेले आहेत बघा, कोणते कोणते, ऍक्च्युअली, रिफ्रेशिंग, इमिजिएटली, इन्व्हेस्टिगेशन, मेडिटेशन, एन्जॉयबल, लोनलीनेस आणि फ्रेंडशिप, हे काय दिलेलं आहे ते वर्ड्स दिलेले आहेत. आणि ह्या वर्ड पासून आपल्याला 5 अजून नवीन वर्ड तयार करायचे आहेत. प्रत्येक शब्दापासून 5-5 अजून नवीन वर्ड तयार करायचे आहेत. बघूया. पहिला वर्ड आहे ऍक्च्युअली. काय आहे? ऍक्च्युअली. ऍक्च्युअली पासून आपण कोणते वर्ड तयार केलेले आहेत? ऍक्ट, ऑल, टाल, कॉल आणि अलाय. काय केलेले आहे? ऍक्ट, ऑल, टॉल, कॉल आणि अलाय. त्याच्यानंतर दुसरा आहे रिफ्रेशिंग, फ्रेश, रिफ्रेश, रिंग, सिंग आणि फिन. नंतर आहे इमिजिएट. इमिजिएट म्हणजे काय होते? ताबडतोब. नंतर आहे डेट, एट, लेट, मीडिया, लिमिट आणि मेट. नंतर आहे इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय होते? शोध होते. त्याच्यापासून आपण नवीन 5 वर्ड बनवलेले आहेत, जसं की इन्व्हेस्ट, नेशन, स्टेशन, नेस्ट आणि वेस्ट. नंतर आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय होते? ध्यान धारणा. ध्यान धारणा पासून, मेडिटेशन पासून आपण नवीन 5 वर्ड बनवलेले आहेत, जसं की टॅन, एडिशन, मीट, एडिट आणि एट. नंतर आहे एन्जॉयबल. एन्जॉय, जॉय, एबल, इनेबल आणि नोबल. नंतर आहे लोनलीनेस. लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा, जसं की लोन, वन, लाईन, नाईन, लेस. आणि नंतरचा आहे फ्रेंडशिप. फ्रेंड, शिप, एंड, फ्राईड आणि फाईन. अशा प्रकारे ह्या 5 शब्दांपासून, त्याच्यापासून अजून आपण 5-5 वर्ड जास्तीचे तयार केलेले आहेत, जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये तयार करा म्हणून विचारले गेलेले होते. नंतर क्वेश्चन तिसरा आहे, बघूया. फ्रॉम द पॅसेज कॉपी करेक्टली अँड 3 सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ हाऊ. म्हणजे पॅसेज मधून, म्हणजेच पाठामधून आपल्याला 3 सेंटेन्सेस असे निवडायचे आहेत ज्याची सुरुवात कशाने होते? हाऊनी होते. असे 3 सेंटेन्स आपल्याला निवडायचे आहेत आणि इथं लिहायचे आहेत, जे की आपण आता लिहिलेले आहेत. कोणते ते बघा. पहिला, हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. म्हणजे लोकांनी सर्वप्रथम चहा आणि कसे आणि केव्हा प्यायला सुरुवात केली, असा याचा काय होतो? अर्थ होतो. त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स आहे जो की हाऊनी स्टार्ट होतो. बघा, हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. मध्ये म्हणजे भारतात चहा सर्वात आधी कशी काय आली. त्याच्यानंतर आहे तिसरा, हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. हा जादुई पेयाला चहा हे जे नाव आहे ते कसं काय मिळालं. नंतर आहे क्वेश्चन 4, फाइंड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. म्हणजे काय करायचं आहे, जे काही वर्ड्स दिलेले आहेत, जसं की इन्फ्युजन, रेस्टोरेटिव्ह, इन्स्क्रिप्शन्स, रॅडिकल्स, कनॉयझर आणि नंतर आहे, हो इतकेच आहेत. आणि याचे आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या चांगल्या डिक्शनरी मध्ये यांचे अर्थ काय आहेत हे शोधायचे आहेत आणि त्याचे अर्थ काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, जे की आता आपण लिहून घेतलेले आहेत. बघा, पहिला इन्फ्युजन. इन्फ्युजन म्हणजे काय होते? पेय. आणि त्याचा इंग्लिश अर्थ इथे मी दिलेला आहे.
अ ड्रिंक मेड बाय लीव्स इन बॉइलिंग वॉटर, म्हणजे उकडत्या पाण्यामध्ये काही पाते झाडाची पाने घालून जो पेय तयार केला जातो त्याला म्हणतात इन्फ्युजन, आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात पेय. त्याच्यानंतर आहे रिस्टॉरेटिव्ह. काय आहे? रिस्टॉरेटिव्ह म्हणजे काय होते? एबल टू ब्रिंग बॅक हेल्थ, म्हणजे आपली जी हेल्थ आहे तिला बॅक आणणे, पुनर्संचयित करणे, पुनर्स्थापित करणे. आपली जी बिघडलेली हेल्थ असेल तर तिला पुन्हा रिस्टोर करणे, रिस्टॉरेटिव्ह याचा असा हा अर्थ आहे. कोणता? एबल टू ब्रिंग बॅक हेल्थ. नंतर आहे तिसरा इन्स्क्रिप्शन्स. इन्स्क्रिप्शन्स म्हणजे काय होते? फंडामेंटल समथिंग इन्स्क्राइब्ड वर्ड्स कर्व्ड ऑन अ कॉइन. म्हणजेच काय होते? फंडामेंटल समथिंग इन्स्क्राइब्ड वर्ड्स कार्व्ड ऑन अ कॉइन, म्हणजे शिलालेख. एखाद्या कॉइनवर म्हणा किंवा कशावर तरी कोरीव काम केलेलं असते त्याला काय म्हणतात? इन्स्क्रिप्शन्स. काय म्हणतात? शिलालेख म्हणतात. किंवा जिथे काही कॉइनवर कोरीव काम केलेले असेल, एखाद्या दगडावर केलेले असेल तर त्याला म्हणतात इन्स्क्रिप्शन्स. नंतर आहे रॅडिकल्स. रॅडिकल्स म्हणजे काय होते? फंडामेंटल्स. फंडामेंटल्स म्हणजे मूलतः, मूळचे. नंतर आहे बघा कनॉइझर्स. नंतरचं काय आहे? कनॉइझर्स. कनॉइझर्स म्हणजे एक्सपर्ट जज, जाणकार, म्हणजे ज्यांना एखाद्या गोष्टीची अस्सल जाण असते, अस्सल माहिती असते त्याला म्हणतात कनॉइझर्स, म्हणजेच एक्सपर्ट जज, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात जाणकार. नंतरचा 5वा क्वेश्चन बघा. लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू ऍग्रिकल्चर अँड केमिस्ट्री फ्रॉम दिस पॅसेज. म्हणजे ह्या पाठ शिकत असताना आपल्याला जे 2 वर्ड्स आलेले आहेत, कोणते कोणते? ऍग्रिकल्चर आणि केमिस्ट्री. त्याच्याशी रिलेटेड काही वर्ड आलेले आहेत आपल्या पाठामध्ये, ते आता आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. जसं की बघा ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चरशी कोणते कोणते वर्ड्स रिलेट करतात, कोणते कोणते शब्द आलेले आहेत? सॉइल, रेनफॉल, क्लायमेट, बर्ड, लीव्ज. सॉइल म्हणजे माती, रेनफॉल म्हणजे पाऊस, पाऊस पडतो, क्लायमेट म्हणजे हवामान, बर्ड म्हणजे कळी, लीव्ज म्हणजे पाणी. त्याच्यानंतर आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय होते? रसायनशास्त्र. आता रसायनशास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये कोणते काय येणार? एक्सपेरिमेंट्स येणार, जो की आलेला आहे एक्सपेरिमेंट्स, आणि आहेत शोध, रिसर्चेस. रिसर्चेस म्हणजे काय होते? शोध. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन 6. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पॅसेज. म्हणजे काय आहे? तिथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि आपल्याला पाठाच्या साहाय्याने काय करायच्या आहेत? त्या भरायच्या आहेत. म्हणजे सरळ सरळ इथं काय करायच्या आहेत? रिकाम्या जागा आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. सेंटेन्स दिला आहे, तिथे रिकामी जागा दिलेली आहे, आपल्याला पाठाचं योग्य वाचन करायचं आहे आणि आपल्याला रिकामी जागा भरून घ्यायची आहे. तर मी पहिला कोणता वाक्य बघून घेऊया. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट्स दॅट ग्रो इन. हा जो सेंटेन्स दिलेला आहे आणि नंतर इथे रिकामी जागा दिलेली आहे. आपल्याला पाठ वाचावं लागेल सर्वात आधी योग्य प्रकारे, आणि ती रिकामी जागा तेव्हाच आपल्याला भरता येईल. तर त्याची खरं आन्सर काय येणार आहे, किंवा त्याचा आन्सर काय येणार आहे? ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. म्हणजे याचं उत्तर काय होईल? Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. याचा अर्थ काय होईल? Camellia sinensis हा कशाचं नाव आहे? चहाचं नाव आहे. कशाचं नाव आहे? हा चहाचे नाव आहे. हे जे काय आहे एव्हरग्रीन प्लांट आहे ते कुठे वाढते? तर ही वाढते ट्रॉपिकल म्हणजे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानामध्ये. नंतर आहे दुसरा, the tea we buy are usually classified according to their. नंतर आहे रिकामी जागा. जी आपण चहा पत्ती घेतो, जे चहा पावडर विकत घेतो, ती 3 प्रकारे क्लासिफाईड म्हणजे वर्गीकरण तिचं केले जाते, आणि ती कशाच्या आधारावर केले जाते हे आपल्याला इथे विचारलं आहे. तर त्याचं योग्य आन्सर होणार आहे लीफ साईज. कशाचं? लीफ साईज. काय येणार मग आपला आन्सर?
The tea we buy are usually classified according to their leaf size. नंतर आहे क्वेश्चन सी. In many countries around the world, tea drinking is an important. आणि नंतर विचारली आहे रिकामी जागा. म्हणजे असे खूप सारे देश आहेत जिथे चहा पिणं हे काय समजलं जातं, कशाचं प्रतीक समजलं जातं, तर हे समजलं जातं सोशल ऑकेजन. कशाचं प्रतीक समजलं जातं? इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन डी. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड. रिकामी जागा. याचं योग्य आन्सर असणार आहे फ्री रॅडिकल्स. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आणि ह्या रिकामी जागा आपण कुठून भरून घेतलेल्या आहेत? तर पाठाच्या आधारे. जे काही पाठाला आपल्याला चांगलं वाचावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला हे योग्य रिकाम्या जागा भरता येतील. नंतर आहे क्वेश्चन 7. Prepare the flow chart to show the growth and journey of tea from the plantation to our homes. Use information from the lesson. म्हणजे याचा अर्थ काय? इथे एक फ्लो चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये चहाची जर्नी इथं आपल्याला विचारली आहे. जसं की पहिल्यांदा इथे प्लांटेशन आहे आणि सर्वात नंतर इथं लिहिलेलं आहे सोल्ड टू अस. म्हणजे चहाच्या लागवडीपासून ती आपल्या घरात कशी काय येते इथपर्यंतचा प्रवास इथे विचारलेला आहे. आणि ती योग्य प्रोसेस कशी काय आहे ती आपण आता रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि हा फ्लोटच्या रिकाम्या जागामध्ये आपण योग्यरित्या त्याचं काय काय येईल त्याचा आन्सर आता आपण काय करू, लिहून घेऊया. पहिला आहे प्लांटेशन. प्लांटेशन लिहून घेतलं. नंतर आहे लीव्ज ड्राईज. प्लांटेशन केलं. प्लांटेशन केल्यानंतर आपण खुडणी केली जाते आणि चहाचे पत्ते योग्य प्रकारे काय केले जातात, वाढवली जातात. नंतर ती ट्री लीव्ज क्युअर्ड म्हणजे काय, सुकवली जातात योग्य पद्धतीने. लीव्ज प्रोसेस्ड त्यांच्यावर योग्य प्रोसेस केली जाते आणि प्रोसेस केल्यानंतर काय केलं जातं, दे आर पॅक्ड. इथं काय लिहू आपण, दे आर पॅक्ड. त्यांना योग्य प्रकारे पॅक केलं जाईल आणि नंतर सोल्ड टू अस आपल्याला काय ते विक्रीला आपल्यापर्यंत येईल. नंतरचा क्वेश्चन बघून घेऊया. From the passage find all the words of pairs of words that begin with T. म्हणजे काय, ह्या पाठामध्ये चहा संबंधित जे काही जोड शब्द आलेले आहेत ते आता आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहून घ्यायचे आहेत. कोणते कोणते बघून घेऊया. एक्झाम्पल म्हणून इथे दिलेला आहे टी पॉट, टी प्लांट. आणि अशाच प्रकारचे इथे उदाहरण आपण आन्सर मध्ये लिहून गेलेले आहेत. आन्सर बघा. टी लीव्ज चहा पाने, टी बर्ड्स टी वेसल्स, टी इस्टेट्स, टी विस्किंग, टी पॉट, टी माइंडेड, टी ग्रोविंग, टी सेरेमनी, टी लवर्स, टी मेकिंग. आता हे काय आहेत, जोड शब्द आहेत आणि जोड शब्द म्हणजे काय आहेत ते इथं दिलेलं आहे. आपण बघून घेऊया. When two words come together to form a new word. जेव्हा दोन शब्द एकत्र येतात तेव्हा दोन शब्दांपासून एक शब्द तयार होतो. The new word is called compound word. आणि त्या नवीन शब्दाला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, जोड शब्द. What words do you see in the following compounds? Evergreen, blood pressure, everyday. हे काय आहेत, कंपाऊंड वर्ड आहेत. Note that some compound words are written as one word. आता जे कंपाऊंड वर्ड असतात ते काय काय असतात, एकाच शब्दाने लिहिलेले जातात. जसे की टीपॉट, दोन शब्दांपासून एकच शब्द तयार झालेला आहे आणि एकच शब्द लिहिला जातो. जसं की टीपॉट. सम राईट विथ हायपेन बिटवीन देम. आणि कोणते कोणते जोड अक्षर कसे लिहिले जातात, दोन अक्षरांमध्ये काही आडवी रेषा दिली जाते जिला संयोग चिन्ह असं संबोधलं जातं. हा संयोग चिन्ह देऊन एक नवीन जोड शब्द तयार केला जातो. जसे की टी मेकिंग. दोन शब्द एकत्र आलेले आहेत परंतु त्यांना जोडण्यासाठी एका
चिन्हाचा वापर केला जातो त्यालाच हायफेन म्हणतात आणि एक नवीन जोड शब्द तयार केला जातो म्हणजेच नवीन कंपाऊंड वर्ड तयार होतो त्याला म्हणतात टी मेकिंग. आणि अँड सम ॲज टू सेपरेट वर्ड्स टी क्लब. आणि काही काही असे असतात की दोन वर्ड एकत्र येतात परंतु सेपरेट सेपरेट लिहून सुद्धा त्यांना एकच अर्थ प्राप्त होतो आणि त्यांना सुद्धा जोड शब्द म्हणतात जसा की टी क्लब. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो जोड शब्दाचे 3 प्रकार इथं पाहिलेले आहेत. म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन एकच वर्ड तयार केला जातो जसं की टी पॉट. दुसऱ्यामध्ये दोन शब्द एकत्र आले परंतु त्यांना जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा हायफेनचा वापर केला जातो आणि एक नवीन वर्ड तयार होतो जसं की टी मेकिंग. आणि तिसरा आहे दोन वर्ड एकत्र येतात परंतु ते सेपरेटली लिहिली जातात जसं की टी क्लब. आणि ह्या तिघांनाही काय म्हणतात कंपाऊंड वर्ड असे म्हणतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघून घेऊया. समटाइम्स द फॉर्म ऑफ वर्ब इन अ सेंटेन्स नेम्स द ऍक्शन बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर or person. Such a form is known as non-finite form or an infinitive. An infinitive is used with or without to. म्हणजे काय होते जेव्हा आपण एखादा वाक्य आहे त्याच्यामध्ये जो वर्ब आपण वापरतो तो जर वर्ब कशाने बदलतो, टेन्स जर बदलला तर वर्ब बदलतो, जर सब्जेक्ट बदलला तर वर्ब बदलतो, जर लिंग वचन जर बदलला तर त्याचा क्रियापद सुद्धा बदलतो, त्याचा वर्ब सुद्धा बदलतो. तर अशा जर जेव्हा वर्ब जर टेन्स, नेम्स किंवा ऍक्शनने जर बदलत असेल तर त्याला फायनाइट वर्ब म्हणतात. परंतु ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट जरी बदलला, लिंग जरी बदलला, लिंग वचन पुरुष म्हणजे सब्जेक्ट बदलला, जेंडर बदलला किंवा नंबर जरी बदलले परंतु त्याचा फरक हा वर्ब वर जर दिसून येत नसेल, हे जरी बदलले तरी जरी वर्ब बदलत नसेल तर त्या वर्बला काय म्हणतात इन्फिनेटिव्ह म्हणतात किंवा नॉन फायनाइट फॉर्म वर्ब असे म्हटलं जाते. आणि हा जो नॉन फायनाइट वर्ब कधी कधी टू सोबत येतो तर कधी कधी विदाउट टू सोबत सुद्धा देखील येत असतो. त्याचं काही एक्झाम्पल्स आहेत ते आता आपण प्रथम बघून घेऊया. हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. हा नॉन फायनाइट वर्बचा एक्झाम्पल आहे आणि इथे टू आलेला आहे म्हणून आपला नॉन फायनाइट वर्ब काय हा टू सोबत आलेला आहे आणि हा काय असणार आहे आपला वर्ब असणार आहे टू ड्रिंक. आणि नंतर आहे कॅन यू नेम द बिवरेज. इथे सुद्धा इथे टू आलेला नाही परंतु इथे टू आलेला आहे. तर नॉन फायनाइट वर्बचे जे उदाहरण असतात ते कधी कधी टू सोबत असतात, वाक्यामध्ये टू वापरला जातो तर कधी कधी टू वापरला जात नाही. नंतर काय करायचंय, काय विचारलंय आपल्याला बघा, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे काय, इथे काय इन्फिनिटिव्ह वर्ब आलेले आहेत त्याला आपल्याला काय करायचं आहे अंडरलाईन करायचं आहे असं इथे विचारलेलं आहे. आणि हे आपल्याला उदाहरणादाखल काही वाक्य दिलेले आहेत ते आता आपण बघून घेऊया. पहिला वाक्य बघा, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. आणि याच्यामध्ये आपल्याला इनफायनाइट वर्ब कोणता असेल, टू सोबत आलेला आहे. जिथं टू दिसला म्हणून आपण समजून जाऊया इथं हाच आपला वर्ब असणार आहे टू रीड. नंतरचा आहे टू बी और नॉट टू बी. जगावं की मरावं हाच काही आहे क्वेश्चन आहे, दॅट इज द क्वेश्चन. इथे नॉन फायनाइट वर्बचा वर्ब कोणता आहे टू बी आणि हा सुद्धा येणार टू बी कारण इथे टू टू आलेला आहे म्हणून हा आपला काय असणार आहे आन्सर असणार आहे. आणि इथं काय असणार आहे, कधी कधी टू विदाउट टू पण येतो ना म्हणून इथं बघा कॅन आय रीड द बुक, हा आपला रीड असणार आहे. इथे टू आलेला नाही परंतु नॉन फायनाइटचा एक रूल आहे की तो टूच्या शिवाय सुद्धा येतो म्हणून आपला इथे वर्ब कोणता असणार आहे रीड असणार आहे. नंतर आहे दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आणि इथं आपल्याला कोणता वर्ब असणार आहे इथं हेल्प. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण नॉन फायनाइटचे उदाहरण देखील बघितलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपला पूर्णपणे द स्टोरी ऑफ टी चहाची कथा या पाठावरचे सगळे मार्जिनल क्वेश्चन सुद्धा बघून झालेले आहेत आणि वर्कशॉप सुद्धा बघून झालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे लेक्चर्स आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला काय करा, लाईक करा आणि असेच नवीन उपयोगी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रांना सुद्धा न संकोच करता शेअर करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील। पुढल्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठासह पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।